काल रात्री झालेल्या पावसामुळे नागपूरला चांगलाच फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय, शिवाय रस्त्यावर सुद्धा पाणी साचलं। ही दृश्य आपण बघतोय नागपुरातली। पाणी साचल्यामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची सुद्धा तारांबळ उडाली। पुढील 24 तास नागपूरसह विदर्भात मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आताची काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का आणि हे साचलेलं पाणी आता ओसरतंय का? नक्कीच रिद्धी, कारण 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर काल रात्री पावसाने पुन्हा नागपूर शहरात हजेरी लावलेली होती। अनेक या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी साचल्याचं दृश्य निर्माण झालेलं होतं। महत्त्वाचं म्हणजे रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं। हे रात्रीचं पाणी जे आहे ते आता भलेही निघून गेलेलं आहे, मात्र पुढील 24 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। विशेष म्हणजे नागपुरात जून महिन्याची पूर्ण पावसाने हजेरी लावलेली नव्हती आणि त्यानंतर आता पाऊस सुरू झालेला आहे। मात्र अजूनही पावसाचा जो आहे ते 33% पावसाची तूट नागपुरात दिसून येते। त्यामुळे पुढील 24 तास जे आहे ते पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। नागपूरचा विदर्भात हा पाऊस होईल आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडत असल्याची माहिती मिळते। रिद्धी, जी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आपण नागपुरातली बघतोय। काल मुसळधार पाऊस तिथे झाला आणि त्याच्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं। पूर्णपणे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आपण बघतोय। याच पाण्यातून नागरिक वाट काढतायत। अचानक हा पाऊस आला मोठा आणि त्यामुळे नागरिकांची सुद्धा काहीशी धावपळच झाली। सखल भागात पूर्णपणे रस्त्यावर हे पाणी साचलंय। आपण नागपूरमधली ही काल रात्री झालेल्या पावसामुळे परिस्थिती बघतोय।